नमस्कार, मी अनाष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या घडामोडींना सुरुवात करूया। कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल, आनंद परांजपे यांची माहिती। पुण्यातील FC रोडवरील हॉटेल आणि पब बाहेरील अतिक्रमणावर कारवाई। अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन। सुरुवातीला फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहेत, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। नांदेडमध्ये मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोर दिव्यांगांचे आंदोलन। नांदेडमध्ये माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वाटप। उच्च शिक्षित लोकांच्या तोंडाला काळं फासणं तर योग्य नाही, शासनाने याकडे लक्ष द्यावे, लक्ष्मण हाके यांचे वक्तव्य। निवडून आलेल्या खासदारांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचे पत्र लिहून द्यावे, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य। यवतमाळमधून दिव्यांग वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। नांदेडमध्ये लोहा कंधार विधानसभेत आता दाजी भाऊजी मध्ये रंगणार सामना। उज्ज्वल निकम यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी फासावर लटकवायचे काम केले आहे, संजय राऊत यांचा टोला। बुलढाण्यात लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला लागली आग, बस जळून पूर्णपणे खाक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी काढली निषेध रॅली। टोमॅटोच्या दरात वाढ, प्रति किलो 50 ते 60 रुपयाने होत आहे विक्री। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।